रायगड जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण इमारत धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तातडीने रिकामी करण्याची शिफारस केली आहे। 43 वर्षे जुन्या इमारतीतील अनेक कॉलम, बीम आणि स्लॅब कमकुवत झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट व एनडीटी चाचणीत स्पष्ट झाले आहे। यापूर्वी 2 वेळा स्लॅबचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने जीवितहानी टळली होती। दुसऱ्या मजल्यावरील मेल फिमेल सर्जिकल मेल मेडिकल पीएनसी आणि केएमसी वॉर्ड तात्काळ बंद करून रुग्णांची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मार्च 2023 पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही निर्णय न झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने नाराजी व्यक्त करत भविष्यात अपघात झाल्यास जबाबदारी स्वीकारणार नसल्याचा इशाराही दिला आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।